नमस्कार. नमस्कार. आपल्या मास्टरमाइंड अँड लिडरशिप ग्रुपमध्ये जे काही आमच्या दादासाहेबांनी आम्हाला जे द मिरॅकल मॉर्निंग हे पुस्तक घेतलेलं आहे चर्चेसाठी आणि विश्लेषण करण्यासाठी की त्या पुस्तकातून आपल्याला काय काय शिकायला मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये काय काय परिवर्तन आपल्याला करायला मिळतं, काय काय आपल्याला जीवनामध्ये बदल करू शकतो बुवा, हे सगळं एकदम त्या लेखकांनी जे दिलं आहे हॅल ॲलरॉड यांनी सुंदर मांडणी केलेली आहे. आणि त्या मांडणीनुसार जर आपल्या त्या पुस्तकानुसार जर आपण चाललो जीवनामध्ये तर नक्की यशस्वी व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि आनंदी राहायला, सुखात समाधानात राहायला आपल्याला वेळ लागणार नाही. तर जीवन बघा, संसार कसा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात माहिती आहे आपल्याला, संसारात समाधान किंवा शांती हा विषयच नाही. सगळीकडे क्लेश, काही ना काही अडचणी सगळ्या जीवनामध्ये उभे राहिलेल्या असतात. जर का उत्तम जीवन जर आपल्याला जगायचं असेल, चांगलं आनंदी जीवन जगायचं असेल तर पुस्तकाला आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे, चांगल्या लेखकांचं पुस्तक वाचलं पाहिजे. आमचा दादासाहेबांचा हा आग्रह नेहमी असतो की चांगलं पुस्तकं वाचन करा, चांगल्या लेखकांचं पुस्तक वाचन करा. जीवनात आपण यशस्वी व्हायला वेळ आपल्याला लागणार नाही. कारण श्रीमंत लोक काही दुसरं काही काम करत नाही, ते फक्त चांगले पुस्तकाची निवड, चांगल्या वाचनाचं एकदम सवयी, चांगल्या व्यायामाला महत्त्व आणि पहाटेचा आनंद घ्यायला ते कधी विसरत नाही. आणि आध्यात्मिकला कधी बघा दिलं आहे, आध्यात्मिकलासुद्धा आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे. कारण आपल्याकडे मीपणा जर घालवायचा असेल, अहंकार जर घालवायचा असेल तर कुठल्या तरी स्पिरिच्युअलिटी, कुठल्या तरी आदर्श व्यक्तिमत्वाचा आपल्याला फॉलो आपल्याला करता आलं पाहिजे. कारण जे बघा आयुष्यामध्ये बघा जे सक्सेस झालेले आहेत त्यांनी नेहमी नम्रताची भूमिका घेतलेली आहे. पोलाइटनेस सगळ्यात मोठा गुण आहे आणि हे सगळं वाचण्याने उभं राहतं. बरं, तुम्ही वाचन करा, चांगलं पुस्तकाचं वाचन करा, हे सगळं नम्रता आपल्या अंतरी उभी राहते. आणि जो व्यक्ती नम्र असेल तो व्यक्ती पुढे जायला त्याला वेळ लागत नाही. तो सगळ्या गोष्टीमध्ये संसारातसुद्धा यशस्वी होणार, त्याच्या व्यवसायात तो यशस्वी होणार. एखाद्या एज्युकेशन सिस्टीममध्ये असेल, तो कुठल्या तरी म्हणजे शिक्षणाच्या याच्यात असेल, तो नक्की तो त्याचं जे अचीव असेल, IAS अधिकारी व्हायचं, कुठलं काही असेल, तो नक्की त्याचा सक्सेस होतो. व्यावसायिकाला तर सांगायची गरज नाही, तो व्यवसाय एवढं म्हणजे शून्यातून तो काय निर्माण करेल सांगता येत नाही. अहो बघा, विचार करा, धीरूभाई अंबानीसारखे व्यक्तिमत्व साध्या पेट्रोल पंपावर होते कामाला, पेट्रोल पंपावर. बघा त्या व्यक्तीने काय उभं केलं असेल विचार की मी करू शकतो, मी सुद्धा मोठमोठ्या एकदम टॉप मोस्ट होऊ शकतो. बघा, एक साध्या पेट्रोल पंपावर काम करणारी व्यक्ती आज कुठल्या पोस्टला गेलेली. म्हणजे बघा सगळं होतं, फक्त काय आपल्याकडे तसे विचार, तसे थॉट्स, तसं आपल्याकडे काय सगळं खजिना जे पुस्तकातून आपल्याला मिळतं आहे आणि सगळं भाऊंनी आपल्याला उभं करून दिलेलं आहे. फक्त तेच आपल्याला ते अंगीकृत करता आलं पाहिजे. म्हणून दिलं आहे फक्त 6 मिनिटात वास्तविकता. बघा त्या मिरॅकल मॉर्निंगमध्ये दिलेलं आहे, फक्त तुम्ही 6 मिनिटातसुद्धा जीवनाला परिवर्तन, जीवनात बदल घडवून आणू शकतात. कारण काय ते 6 मिनिटं इतके महत्त्वाचे जीवनाचे. कारण तुम्ही ज्यावेळेस सकाळी उठतात 6 मिनिटं बघा दिलं आहे, ते ॲफर्मेशन दिलेलं आहे, एक्सरसाइज दिलेलं आहे, व्हिज्युअलायझेशन दिलेलं आहे, तुझे सायलेन्स दिलेलं आहे. फक्त तुम्ही ते फॉलो करा. आपण बघा सकाळची जी वेळ असते बघा, आहे की नाही, आपल्याला ज्यावेळेस आपल्याला दिलेलं आहे की सकाळी 4:45 वाजता उठायला शिका, दिलं आहे पुस्तकाने, लेखकाने सांगितलेले पहाटेचं महत्त्व ओळखा. म्हणजे का 4:45 वाजता उठा. आपण त्या अंथरुणात असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला जाग येते, आपल्याला अलाराम तो गजर वाजतो, बस त्याला फक्त तुम्ही त्याच्यात न अडकता फक्त उठवलं ना, बस पटकन बेड आपल्याला सोडता आलं पाहिजे, तोंडावर जाऊन पाणी मारता आलं पाहिजे. तिथे जर आपला एक क्षण जर आपण म्हटलं, थोडा कंटाळा केला, आळस केला, तर बस आपले पुढचे मग दिवस कंटाळवाणी किंवा म्हणजे पूर्ण तो वेळ वेस्ट करायला आपल्याला वेळ लागतो. म्हणून तिथे तो क्षण जरी पकडला, 4:45 म्हणजे 4:45, 4:45 म्हणजे बघा जे यशस्वी लोक आहेत सगळे सक्सेसफुल बघा, सगळे उद्योगपती बघा, मोठमोठे IAS अधिकारी बघा, त्यांनी वेळेला इतकं महत्त्व दिलेलं आहे. जो वेळेला महत्त्व देतो त्याचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बघा दिलं आहे, एका बाजूला आपल्याशी सुखी व्हायचं असते, एका बाजूला आपल्याला वाटतं आम्ही सुखी व्हावं, आनंदी व्हावं, पण तो दुसऱ्याकडे म्हणतो लगेच मला टाईम भेटत नाही, व्यस्त लगेच तो त्याचं सगळं कारणं उभं करतो. तसं नाही बघा, तुम्हाला सुखी व्हायचं, आनंदी व्हायचं ना, तर नेहमी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे. असं तिथे व्यस्त आहे, मी बिझी आहे, मला वेळ भेटत नाही, वाचायला वेळ भेटत नाही, व्यायाम करायला वेळ भेटत नाही, मला इकडे जायला वेळ भेटत नाही, चांगले पुस्तक वाचा, तसं बहाणा तसं आपल्याकडे काही कुठल्या प्रकारचं असं कारण नको. ठरवलं ना आपण काहीतरी आपल्याला अचीव करायचं जीवनामध्ये, तर आपण ते फॉलो करता आलं पाहिजे. मला लवकर उठायला वेळ नाही, ही बघा अनामिक एक लेखक आहेत, त्यांनी सांगितलेलं, मला म्हणजे तो कारणं सांगतो म्हणे, मला लवकर उठायला वेळ नाही, हे कारणं सांगून आपल्याला चालणार नाही. जर जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर ती 4:45ची गजर आपल्याला अचीव करता आली पाहिजे.
पटकन बेड सोडून आपल्याला लगेच बाथरूमकडे जाऊन फ्रेश व्हायला आपल्याला लगेच ते सुरुवात करायला पाहिजे. जी व्यक्तीने हे अचीव केलं, पकडलं बरोबर तो क्षण, तो नक्की बघा तो चांगल्या वाटचालीवर, यशस्वी वाटचालीवर तो पुढे जाताना आपल्याला दिसतोय. पुढे दिले कृती करायला शिकणे. लगेच उठलो ना आपण फक्त बघत राहतो म्हणजे काही व्यक्ती फक्त तो सगळं काल्पनिक जीवनात, तसं नाही, कृती ॲक्शन घेतली पाहिजे. ज्याच्याकडे ॲक्शन आहे, व्हिजन आहे की नाही, तोच यशस्वी होताना दिसतोय. आपण म्हणत असो नाही मी लवकर उठेल, मग काय उठलं म्हणजे काय, लवकर उठेल तू ठरवलं ना, लगेच बेड सोड, म्हणजे ती कृती झाली. लगेच बेड सोडून आपण बाथरूमकडे जायला पाहिजे, तोंडावर पाणी मारता आलं पाहिजे. लगेच पुढचं आपल्याला ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे उभे राहतात. कल्पना करा, रोजच्या पहाटेची पहिले 6 मिनिटे अशी ज्या व्यक्तीने दिलेले आहे ते व्यक्ती नेहमी जीवनात सक्सेस झालेले आहे. पहिलं मिनिट आपण दाखवलं त्या लेखकानुसार की गजर वाजला लगेच बेड सोडायला आपल्याला लगेच सोडता आलं पाहिजे. दुसरं दिलेलं आहे अमर्याद सामर्थ्याची सकारात्मक विधाने. लगेच लगेच दिलं आहे की आपण सांगितलं ना, बेड सोडलं, फ्रेश झालं, लगेच पुस्तक हातात घेता आलं पाहिजे. चांगले जे विधानं आपण नोट डाऊन केलेले असतील किंवा एखादं पुस्तक असेल ते लगेच 2-4 वाक्य, 2-4 पेजेस, 1-2 पेज जे आपल्याला ते लावायची सवय ते आपल्याला लावता आली पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे. जे पॉझिटिव्ह थॉट जर आपण उभे केलेत ना, तर आपलं ते पूर्ण दिवस तो चांगला सुरुवात होतो, आहे की नाही. दुसरं दिले, पहिलं मिनटं झाले आपलं गजर वाजला. दुसऱ्या मिनटाला दिलं अमर्याद सामर्थ्याचे सकारात्मक विधानं आपण वाचलीत. तिसऱ्या मिनटाला तुम्ही डोळे मिटून व्हिज्युलाइज करा, मला काय अचीव करायचं आहे. जसं आता मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो, LICमध्ये काम करतो. मोठं माझं दिलं, आता माझं जे काही मी ठरवलेलं आहे की बाबा माझ्याकडून जेवढं जास्तीत जास्त कुटुंबांना सुरक्षितता देता येईल, चांगल्या कुटुंबांना जीवनात निश्चित गॅरंटेड त्यांना जे पेन्शन असेल त्या आयुष्यात त्यांना देण्याचा प्रयत्न मी जे ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना सुरक्षितता मिळवून त्यांचं जीवन निश्चिंत एकदम आनंदी ठेवण्याचं कार्य मी जे हाती घेतलेलं आहे ते लगेच आपल्याला ते व्हिज्युलाइज करता आलं पाहिजे. येस भाऊ, मी इतक्या कुटुंबांना सुरक्षितता मिळवून देईल, इतक्या कुटुंबियांना पेन्शन प्लॅन देईल, इतक्या लहान मुलांच्या जीवनामध्ये शिक्षणाची प्लॅनिंग करून देईल की त्याचं जे स्वप्न असेल डॉक्टर होण्याचं, इंजिनियर होण्याचं, ते मी हे बघा जो आपण जसं ठरवतो ते सगळं आपण उभं करता आलं पाहिजे. एखाद्याचं लक्ष असतं की बाबा यस मला गाडी इतक्या काळापर्यंत, इतक्या वर्षापर्यंत, 1 वर्षात, 2 वर्षात, 4 वर्षात जे काही ठरवलेलं आहे त्यांनी ते व्हिज्युलाइज त्याला करता आलं पाहिजे. आणि तसं ते त्याच्यात तो म्हणजे काय समरस झाला पाहिजे. तसं त्याला ते फिलिंग घेता आली पाहिजे. तिसरे दिले, चौथ्या मिनिटाला कृतज्ञता. म्हणजे काय बघा, थँक्स म्हणता आलं पाहिजे आपल्याला. बघा कृतज्ञता म्हणजे काय, जे काही दिलं ना हे सगळं त्या युनिव्हर्सलने दिलं, आपल्याला निसर्गाने दिलेले, परमेश्वराने दिलेले, त्याला आपल्याला पोलाईट म्हणजे त्याला आपल्याला थँक्स म्हणता आला पाहिजे की तुझ्यामुळे सगळं कार्य करतोय बुवा हे आपल्याला मानता आलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी कृतज्ञता आपल्याकडे तो, कारण कृतज्ञता जो ज्या व्यक्तीकडे असतं दादा, तो व्यक्ती आत्मविश्वास त्याचा खूप दृढ असतो. ज्या व्यक्तीने कृतज्ञता पाळली म्हणजे तो जो थँक्सफुल राहिला की नाही बुवा हे काही जे दिलं आहे ते सगळं मला युनिव्हर्सलनी दिलेलं आहे, त्याचं थँक्स बा गॉडने दिलेलं आहे, परमेश्वराने दिलेलं आहे. जो व्यक्तीकडे जर हे कृतज्ञता थँक्सफुल असेल त्या व्यक्तीकडे एवढा आत्मविश्वास असतो, तो सगळ्या जीवनात तो यशस्वी होतो. पुढे दिले, पुढच्या याला 5व्या मिनिटाला तुम्ही महान लेखकाचे पुस्तक जे आपल्याला जसं दिलं आहे दादासाहेबांनी, आहे की नाही, द मिरॅकल मॉर्निंग, त्या पुस्तकाचं आपण जर वाचन केलं, ठरवलं आहे आपण 1 पेज, 2 पेज, 3 पेज किंवा ह्या पेजपासून ह्या पेजपर्यंत, त्या पद्धतीने जर आपण ते वाचून काढलं. पुढचं दिलं आहे शारीरिक हालचाली. म्हणजे हे जे सगळे बघा 1-1 मिनटाचं आहे बरं का, 1-1 क्षण, 1-1 मिनटं जर आपण ते तसं पद्धतीने फॉलो केलं तर त्या पद्धतीने बघा 1 मिनटात म्हणजे सवय लावण्यासाठी लेखकाने म्हटलं ना, तू जर हे फक्त 1-1 मिनटाचं जरी महत्त्व ओळखलं तर तुझ्या पुढच्या जीवनामध्ये 5 मिनटं देशील, पुढच्या याच्यात तू 5 प्रत्येकाला वाढवशील आणि बरोबर तुझ्याकडे चांगल्या सवयी उभी राहतील आणि तुझ्या जीवनामध्ये जे काही तुला मिळवायचं असेल ते तू बरोबर मिळवल्याशिवाय राहणार नाही. पुढे दिले कृतज्ञता हीच आपल्या जीवनाची रीत आहे. जिथे जिथे अहंकार मीपणा असतो तिथे कृतज्ञता बिलकुल राहू शकत नाही. म्हणजे मीपणा म्हणजे जिथे अहंकार आहे, मीपणा आहे, अहंकार आहे बघा दिले तिथे नम्रताही राहणारच नाही. कारण बघा एखादा यशस्वी व्यक्तीला जर मीपणा असेल, काहीतरी असेल, मग तो पुढे जाऊ शकत नाही. म्हणून दिले पराभूत लोक काय करतात, म्हणजे पराभूत झालेले जे बघा आपण जे लोक आपण म्हणतो ना की हे लोक एवढं नर्वस काय आहेत, एवढं नैराश्यात काय जीवन जगतात, कारण ते भूतकाळात जगतात. जे लोक भूतकाळात जगतात ते लोक नैराश्याला किंवा आपलं कुठेतरी याच्यात ते जीवन अडकून घेतात. आणि जे लोक वर्तमानात जगतात, वर्तमानाला महत्त्व देतात, ते लोक यशस्वी होताना आपल्याला दिसतात. बघा भूतकाळात जे झालेल्या असतील घटना
काही असेल, दुःखद घटना असेल, काही पण चांगल्या गोष्टी आपल्याला आठवता आल्या पाहिजेत. पण आपण काय करतो, ते एकदम अशा गोष्टी आठवतो तर भूतकाळात आणि माझं असं झालं म्हणून तो मग ती व्यक्ती यशस्वी नाही होऊ शकत. म्हणून दिले पराभूत माणसे भूतकाळात जगतात आणि विजेते वर्तमानात. अनामिक ह्या लेखकाने सुंदर मांडणी केलेली. जे विजेते आहेत ते नेहमी वर्तमानात जगत असतात. कारण त्यांना माहिती आम्ही जर का म्हणजे फ्युचर जर आम्हाला चांगलं घडवायचं असेल तर आम्हाला प्रेझेंटला महत्त्व देता आलं पाहिजे, वर्तमानाला महत्त्व देता आलं पाहिजे. पुढे दिले जिथे जीवनशैली आत्मसात करा. आपलं जे दिलं आहे लेखकांनी की ही जी जीवनशैली जो द मिरॅकल मॉर्निंग ही जीवनशैली जो अंगीकृत करेल, फॉलो करेल तो नक्की यशस्वी होताना दिसतोय आपल्याला. पुढे दिलं समतोल आहार व विहाराचे महत्त्व. समतोल आहार म्हणजेच काय, आपल्याला बघा आहाराचंही खूप महत्त्व दिलेलं आहे. आहार जी व्यक्ती बरोबर ठेवते आहे की नाही, पालेभाज्यांना महत्त्व देते, डाळींना महत्त्व देते आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी, कारण तो समतोल आहार आहे. तुम्ही जर आहार तुमचा जर थोडासा इकडे तिकडे झाला तर पूर्ण आपल्या शरीराची जी ऊर्जा आहे जी वाढण्याच्या ऐवजी ती कमी होते. मग म्हणून आहार आपल्याला चांगला ठेवता आला पाहिजे, त्याला म्हटले समतोल आहार. पुढे दिले वजनाबद्दल जागरूक राहा. आता वजन आपण सध्या आजचं त्याच्या काळात तर फार म्हणजे सगळं तो एकदम काळाचा मुद्दा ठरलेला आहे. वजन हा काही लोक म्हणतात कंट्रोल नाही. तुझं जर आहार समतोल असेल, तुझा व्यायाम चांगला उत्तमाचा असेल, तुझं जर रीडिंगला महत्त्व तू दिलेलं असेल, चांगलं तू सवय लावून घेतलेलं असेल, तुझं वजन कधीच वाढणार नाही. हां, व्यायामाला महत्त्व द्या, पाठ्याला महत्त्व द्या. हां, म्हणून दिलं इथे जर का वजनबद्दल जागरूक राहा. वजन बघा दिलं आहे लेखकाने इतकं सुंदर मांडलेली, 5 शब्दात मांडणी करून ठेवलेली की कमी खा, जास्त व्यायाम करा. इतकं सुंदर या लेखकांनी आपल्याला सांगून दिले. कमी खा म्हणजे जेवढं लागतं ना आपल्या शरीराला तेवढं खा आणि जास्त व्यायामाला महत्त्व द्या असे. पुढे दिले आपले वजन आवाक्यात आणण्यासाठी रोज सकाळी 1 ग्लास गरम पाणी. बघा दिलं आहे आणि 1 चमचा मध घ्यायला विसरू नका. जर का अजून वजन काहीचं वाढून जातं मग त्याने हे जर काय सगळं फॉलो केलं की एक आहे की नाही, गरम पाणी घ्या, सकाळी उठल्यावर 1 चम्मच मध घ्या, नक्की त्याचं वजन त्याचं आटोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. पुढे दिलेलं आहे योग्य प्रकारचे अन्न हे आरोग्याचे एकमेव कारण आहे. हां, कारण बघा लोकांचं आजकाल फास्ट फूडवर फार चाललं आहे, नियंत्रण राहिलं नाही. फास्ट फूड काय खाणार, काय इकडे तिकडे ते सगळं वरचं हे खाणार. त्याच्यामुळे काय झालं, सगळं आपल्या शरीराची जी ठेवण आहे, कारण शरीराची ठेवण इतकं आहे ना, निसर्गावर अवलंबून आहे. बघा शरीर जे निसर्गातून निर्माण होतं ते जर आपण घेतलं, जसं फळं असतील, पालेभाज्या असतील, ते जर आपण जर आपल्या अन्नामध्ये जर त्याचा समावेश केला तर ह्या गोष्टी पुढे उभ्या राहत नाही. असाह्यतेकडून अखंडतेकडे फक्त 30 दिवसात तुमचे आयुष्य बदलू शकतं. बघा लेखकाने सांगितलेलं आहे जी व्यक्तीने ह्या 30 दिवसात, कारण कुठली सवय, बघा दादासाहेबांनी सांगितलं की जर आपल्याला ह्या सवयी जर लावून घ्यायचं 21 दिवस ते एक जर वाचण्याची सवय नसेल, सकाळी उठून फक्त 1 पेज, 1 वाक्य, काहीतरी 1 पॅराग्राफ तर वाचा. ती जरी तुम्ही सवय लावली तरीसुद्धा तुमच्या 21 दिवसात तुमचं एका पॅराग्राफवरून 1 पेजवर येणार, एका पेजवरून 2 पेजवर येणार, 2 पेजवरून तुमचं अख्खं पुस्तक कुठे वाचलं जाणार कळणार सुद्धा नाही. म्हणजे सुरुवात तुम्ही काय करा, फक्त एका वाक्याने करा, एका पॅराग्राफने करा असं दिलेलं आहे. द मिरॅकल मॉर्निंग जीवनशैलीच्या ह्या 6 सवयी लावून दिलेल्या आहेत. मेडिटेशनला महत्त्व द्या, सकारात्मक विचारसरणी जी अफर्मेशन जे दिलेलं आहे त्याला महत्त्व द्या. मनचक्षुपुढे आपल्या ध्येय उद्दिष्टपूर्तीचे दर्शन, म्हणजे काय व्हिज्युलाइज करा. जे तुम्हाला स्वप्न आहे ना, जे तुमचं ध्येय ठरलं आहे ना, फिक्स जो गोल केलेला आहे. एखादा पॉलिटिशियन असतो, त्याला राजकारणात त्याला खूप रस असतो, त्याला असं वाटतं की मी या समाजासाठी काय करू, आहे की नाही. किती लोकांच्या जीवनामध्ये बदल घडू किंवा आपलं जे विकास आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा. बघा सगळ्यांनी जर हे जर सगळं आपलं एक व्हिज्युलाइज केलं, येस बाबा मी माझ्या सिटीला, माझ्या गावाला, माझ्या जिल्ह्याला, माझ्या महाराष्ट्राला, माझ्या देशाला पुढे न्यायचं असेल, व्हिज्युलाइज आपल्याला करता आलं पाहिजे. कुठलेही असो, कुठल्याही क्षेत्राचा व्यक्ती असो, जे आपण स्वप्न बघतो ना ते व्हिज्युलाइज करता आलं पाहिजे. जसं आता मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो, LICमध्ये काम करतो, तर मी ठरवलं आहे की येस आपल्याला जीवनामध्ये इतक्या कुटुंबांना चांगलं जीवनशैली त्यांना जगता यावी. कारण बघा आपण आपला आजचा काळ बघतो आपण, आहे की नाही, कुठेच काही सुरक्षितता नाही, आहे की नाही. काय कसं काय जीवन उभं राहील, पुढे काय येईल ते सांगता येते. म्हणून ते दिलेलं आहे. लेखकाची स्वतःला म्हणजे जे आपण जे ठरवतो ना ते नोट डाऊन करता आलं पाहिजे. म्हणजे त्याला स्क्रायबिंग म्हटलेलं आहे. हे बघा दिलं एक ध्यान, चिंतन, सकारात्मक विचारसरणी, व्हिज्युलायझेशन, दर्जेदार ग्रंथांचे वाचनसुद्धा बघा, ग्रंथ पण दिलेले आहेत. ग्रंथ बघा, ग्रंथ असतील, पुस्तकं असतील, वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. पुढे दिलं आहे शारीरिक मानसिक कसरती, म्हणजे हे योगासनं असतील, प्राणायाम असतील, आपले कुठले तरी व्यायाम प्रकार असतील, त्याला आपल्याला महत्त्व देता आलं पाहिजे. आणि हे जे दिलं आहे हे जो व्यक्ती करेल
त्याचा आत्मसन्मान नक्की वाढतो. म्हणजे कोणी बघा सगळं बघा हे जे आपल्या आयुष्यामध्ये आपण उभं करतो ना, मग आपल्याकडे बघा आत्मसन्मान आपल्याकडे उभा राहत असतो. जर आपले सवयी आपल्याकडे नसेल बघा, मग कुठेतरी तो खचलेला दिसणार, कुठेतरी त्याला असं वाटतं जीवनात माझं काहीतरी कमी राहून गेलेलं आहे बा, कुठेतरी मी कमी पडलेलो बा. कमी पडणं म्हणजेच काय बघा, दिलं आहे आपण कुठेतरी राहिलं आहे आपलं. आपण बघतो ना आताच्या काळामध्ये काही की चांगले चांगले शिकलेले लोक असतील, क्वालिफाईड लोक असतील, ते सुद्धा कधी कधी डिप्रेशनकडे चाले जातात, नैराश्याकडे वळतात. का काहीतरी त्यांच्या आयुष्यात कमी राहिलेलं आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी महत्त्व दिलेलं नाही. एक तर व्यायामाला महत्त्व दिलं नसेल, वाचनाला महत्त्व दिलं नसेल, काहीतरी त्यांनी जे जीवनामध्ये सकाळी आहे की नाही चांगले जे हे गोष्टी असतात त्याला महत्त्व दिलेलं नसतील. हे असं सगळंच बघा लेखकांमुळे हे जे पुस्तक दिलं आहे, ह्या पुस्तकामुळे आम्हाला एवढं आता काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं आहे आणि ते आम्ही सगळं फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आमचंसुद्धा जीवनात जसं बदल होतो आहे तसं तुमच्या जीवनातसुद्धा नक्की बदल होईल. थँक्यू, धन्यवाद.